साठी दाखल झालाय गोलंदाज मिस्टर सुरेश. पहिला चेंडू अगदी एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. मॅचच्या दिशेने आपण जातो. लॉफ करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे मिड विकेटला, चेंडू अगदी हातातून निसटलाय. कदाचित एक धाव थांबवली होती, ती पूर्ण होतीये. एक सिंगल धाव पूर्ण होतीये. नाराज असतील थोडेसे गोलंदाज, कारण की हा चेंडू हातामध्ये होता. इथे डॉट येणं गरजेचं होतं, मात्र एक सिंगल धाव, चिकी धाव कंप्लीट केली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला. डॉट चेंडू जातोय, निर्धाव जातोय. यावेळी देखील विकेट किपर थोडीशी मिसफिल्डिंग करतोय. कदाचित या ओव्हरमध्ये जिथे 2 डॉट येणं गरजेचं होतं तिथे 2 सिंगल आलेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 3 या धावसंख्येवरती. लॉफ करण्याचा प्रयत्न इथेही राहिला. अगदी एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. थांबावं लागेल, पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल. थोडासा बाहेर ठेवला जातोय, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर ठेवला चेंडू. अगदी आपण पाहिलं तर ज्या पर्यंत चेंडू पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर कट झाला. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. विकेट किपरला तुम्ही पाहताय अपील उचलण्याचा प्रयत्न राहिला, मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर तो दम नाही दिसला अपील मध्ये. डॉट बॉल जाईल. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 5 या आकड्यावरती. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न डीप कलेक्ट रिजन मध्ये, खेळाडू नाहीये तैनात. चेंडू कार्पेटला घासत पुसत गुरगुल्या करत निघून जातो. येईल 4, येईल चौकार. मान्य आमच्या रिंकूभाई, आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम रिंकूभाई. आपला मी मनापासून अधिक स्वागत करतो. सानपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं सुस्वागतम. अप्रतिम चौकार, पॅडल स्वीप. बॅकफुटला हाही फटका चांगला. इथेही वाट शोधली आहे. आपल्या वाटा आपल्याला शोधाव्या लागतात. रुळलेल्या वाटमध्ये प्रत्येक जण आपण पाहिलं तर इथे यशस्वी होतो. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना फलंदाज अर्थातच मुकेशच्या बॅट मधून या धावसंख्येवरती 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा. 40+ तुम्ही पाहताय. सेमीफायनलचा मुकाबला, सेमीफायनलचा चित्त थरारक सामना. अप्रतिम मॅच. कारण की पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावाही आल्या. मिसफिल्डिंगही झाली, तिथे धाव कंप्लीट केली गेली. त्यानंतर लगापाठ अगदी पाठोपाठ 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले. आणि आता गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक मिस्टर संजू बलियान गोलंदाजीसाठी दाखल झाले. कालच्या दिवसामध्ये मिस्टर संजू यांची गोलंदाजी खरोखर खूप चांगली राहिली होती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल होत आहेत.
पहिला चेंडू बॅट स्विंग केली आहे. अगदी आपण पाहिलं तर विकेट किपर क्लोज आहेत. विकेट किपर क्लोज असल्यामुळे फलंदाजाला पुढे येता येत नाहीये. थांबून ठेवलंय. फुटवर्क नाहीये. नेटवर्क कसं येईल? रेंजमध्ये यायचं असेल तर नेटवर्कमध्ये थांबावं लागेल. नेटवर्क आणायचं असेल तर फुटवर्क करावं लागेल. या मॅचमध्ये आता गोलंदाज थोडासा हावी ठरतोय. सेमीफायनलचा मॅच, सेमीफायनलचा चित्त थरारक सामना, प्रेक्षणीय मॅच सेमीफायनलची, पैसा वसूल मॅच सेमीफायनलची. सांडपाडा प्रीमियर लीग 40+ सेमीफायनल चालू आहे. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, खेळाडू पॉइंटला चेंडू गॅदर केला. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, ती कंप्लीट होतीये. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतीये. 14 धावा. 2 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आहोत. 30 यार्डच्या बाहेर 2 खेळाडू तुम्ही पाहता. पुन्हा लॉफ केला. लॉंग ऑफला खेळाडू आहे, तो वेगाने जातोय. स्ट्रेट हिटला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, गाठले चेंडूना सीमा रेषा. येतोय 4, येईल चौकार. अप्रतिम. 3 चेंडूचा खेळ झालाय. सोडून दिला चेंडू, सोडून दिला. अंपायर आपल्याकडे पाहतायत, ते सांगतायत हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 19 धाव संख्या आता स्कोर कार्ड वरती सजली आहे. 19 धावा येत आहेत. सेमीफायनलची मॅच आहे. हाही लॉफ करण्याचा प्रयत्न पूर्णपणे आपण पाहिलं तर यावी फसला जातोय बॅटर. कोणती बॅट इन्व्हॉल्व नाहीये. पंच सांगतात लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धावा तर कंप्लीट केली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. चेंडूचा खेळ 4 झालेला आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. एका बाजूला गोलंदाजी करत असताना मिस्टर संजू बलियान यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. बॅटिंगसाठी आता मुकेशला तुम्ही पाहताय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डिप्सकल एक रिझन, कदाचित चेंडू अगदी थोडासा इंचभर बाजूने जातोय. ओ माय गॉड. अंपायरनं पुन्हा यावेळी कळवलं हा चौकार आहे. काय फटका खेळलाय. इंचभर चेंडू आतमध्ये राहिला. याला बोलतात 1% नशिबाचा खिशामध्ये ठेवणं. तो राहिलाय फलंदाजाच्या. 24 धाव संख्या 24. चांगला फटका होता. ग्लान्स केला, मनगटातली चमक दाखवली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धाव संख्येला थोडासा आकार दिला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर क्लोज होता. बॅटच्या टॉप एजला डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 ओव्हरच्या अखेरीस 25 धावा. सेमीफायनलची मॅच. बॅटिंग करते टीम आपण पाहिले तर प्रांजल 11 टीम. अप्रतिम मॅच. 2 ओव्हरचा आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाला. आज अगदी आपल्या सांडपाडा प्रीमियर लीग आज दोघांचे वाढदिवस आजच्या दिवसामध्ये देखील आहे. अर्थातच आज आणखीन एक प्रवीण दादा भास्कर यांचाही आज वाढदिवस आहे. प्रवीण दादा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण सांडपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं, खेळाडूंच्या वतीनं आज चॉकलेट बॉय आकाश बनसोडेचाही वाढदिवस आहे. तो जास्त बोलत नाही, मात्र आज वाढदिवस त्याचा कालच्या दिवसामधून साजरा केला. आकाश बनसोडेलाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. आई गावदेवीची कृपा, श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहावा. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुजय शेट्टी यांचाही आज वाढदिवस आहे. या सर्वांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या सांडपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आणि श्री सांडपाडा 8 क्रिकेट संघाच्या वतीनं देऊयात. एक चांगली मॅच आपल्याला बघायला भेटते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत धर्मेश पाटील. ओव्हर क्रमांक 3 मध्ये मिड विकेट रिझन मध्ये डीप मध्ये सध्या मात्र आपण जातोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातात. सेमीफायनलच्या मॅच मध्ये एक धाव महत्वाची आहे. रुकेगे ते टोकोगे, अगर बिखर जाएगे तो खत्म हो जाएगे. आणि याच अनुषंगाने आपण पाहिले तर एक धाव महत्वाची मानली जाते. सांभाळून खेळलं जाते. सध्या पार्टनरशिप बनवली जाते कारण की विकेट आली नाहीये एका बाजूनं.
कारण की स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती टीम बोलत असेल, हेची दान दे ग देवा, एखादा विकेट यावा. आणि याचसाठी आपण पाहिलं तर प्रयत्न चालू आहे या टीमचा. आपल्या संघाची गुणवत्ता दाखवणारा खेळ आज करावा लागेल. सानपाडा प्रीमियर लीगची ट्रॉफी मिळवायची प्रत्येकाला. तू उपवास धरला तरी ट्रॉफी जिंकू शकत नाही, नवस केलास तरी ट्रॉफी जिंकू शकत नाही. यासाठी लढावं लागतं. इतिहास लढणाऱ्यांचा राहिलाय, रडणाऱ्यांचा कधीच नाही. आणि या ट्रॉफीसाठी झगडावं लागेल. असं म्हटलं जातं, ही ट्रॉफी ज्याच्या घरात जाते त्याला त्याच्या घराला घरपण येतं. सानपाडा प्रीमियर लीगची ट्रॉफी टीम अजून बराच वेळ तुम्ही घेणार आहात. कदाचित आज इकडेच पहाट होण्याची शंका आहे. जो वेळ घेतला जातोय टीम गोलंदाजी करणारी टीम, थोडासा स्पीडअप घ्या. जोल टाकलाय पूर्णपणे, शॉर्ट आर्म पूल केलाय. खेळाडू नव्हता तैनात, उचलला चेंडू फेकून दिला जातोय सीमा रेषेपार. येईल षटकार. तेहतीस या आकड्यावरती हाई ऑफ करण्याचा प्रयत्न विकेट किपर आहे. या आधीच्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी विकेट आले. पहले तेरी बारी, अब मेरी बारी, बारी बारी सबकी बारी आएगी. ईट का जवाब पत्थर से देंगे, सिक्स का जवाब विकेट से देंगे. चले जाओ असा इशारा केलाय. आणि बॅटिंग करत असताना फलंदाज जातोय माघारी. अंदाज न्यू बॅटर दाखल झालेत. ओव्हर क्रमांक 3. हाही थोडासा झोल टाकला होता, चेंडू पडल्यानंतर बराच हवेतून आला. फ्लाइटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाजाकडून. वन फॉर दी ओव्हर, वन बाउन्स यावेळी मात्र दिला गेला. गुड डिसिजन. यावेळी देखील लॉफ केला जातोय. डीप स्क्वेअर एक रिझनला खेळाडू आहे तैनात. चेंडूच्या खाली जात आहेत. कॅच झाली आहे ड्रॉप. पुन्हा एकदा नाराज असेल गोलंदाज, कारण की कॅचेस पकडणं गरजेचे आहेत. धावा थांबवायचे तर कॅचेस पकडा, मॅच जिंकायचे तर कॅच पकडा. टीमची टोटल आपण पाहिली तर 5 चेंडूच्या अखेरीस 35 या धावसंख्येवरती स्थिर आहे. 35. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 3चा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचली आहे 35 या धावसंख्येवरती. 35 धावा या स्कोर कार्डवरती सजले आहेत. नौका फलंदाज येईल मैदानामध्ये, तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत.
ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण जातोय. चला टीम या विदिशा चॅलेंजर, ओम श्री आणि पाम फायटर्स, आपण जे लॉट्स आहेत, चिठ्ठ्या आहेत, त्या चिठ्ठ्या करणार आहोत. तर मी विनंती करेल कॅप्टन विदिशा चॅलेंजर, ओम श्री आणि पाम फायटर, तिन्ही कॅप्टन आपण या व्यासपीठावरती आपण चिठ्ठ्या करणार आहोत. ओव्हर क्रमांक 4 कडे जाऊयात आणि प्रमोद ठाकूर गोलंदाजीसाठी पहिला चेंडू मिड विकेटला डीप मध्ये उचलून फेकून दिला जातोय. अगदी साधा बेससाठी. व्हॉट अ स्ट्रोक. जे जी भोईर साहेब भाऊजी, आपलंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. विनंती करेल आपण मैदानामध्ये असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय आदरणीय विजयजी भोईर साहेब भाऊजी, विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. दादा आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. हाही लॉफ केला जातोय. दे दनादन धूम धडाका. या मॅच मध्ये मात्र 2 चेंडू 2 षटकार आलेत. कहाणी बदलली, वेळ बदलली. वेळ बदलायला वेळ लागत नाही. ज्या घड्याळामध्ये 1 वाजतात ना, त्याच घड्याळामध्ये 12 ही वाजवता येतात, फलंदाजानं सांगितलंय. सहाचा पाडा शिकलो मुकेश बोलून दाखवतोय. पहिल्या 2 चेंडूवरती स्वागत केलं प्रमोद ठाकूर यांचं. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. मुकेश बोलत असेल 6 से करेंगे आपका स्वागत. टीमची टोटल गाडी रमपंपो 47 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. काय बॅटिंग राहिले. एकटा भिडतोय, एकटा लढतोय. ते बोलतात ना, ढकले जरी पंख तुझे, तुला उडावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक संकटाला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी होते मुकेश, आणि या संघर्षात तुला एकट्याला लढावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाज प्रमोद ठाकूर यांच्याकडे अनुभव आहे. अनुभवाच्या तिजोरीची चावी माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे, असं प्रमोद ठाकूर नक्की बोलत असतील. येणारे 4 चेंडू काय असतील, कारण की प्रमोद ठाकूर यांना हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये मित्रा. त्यांच्याकडे अनुभव आहे. व्हॉट अ मॅच. स्वीट शीटचा फटका बाहेर काढलाय. एक सिंगल धाव. मी म्हणाले 1 धाव आली आहे, पण बॉल वाचला. आतमध्ये गेला असता तर मॅच थांबली असती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 48 धावा स्कोर कार्ड वरती. गी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. अगर सीधे बल्ले से बैट रन आ रहे तो बैट टेढ़ी बैट से क्यों खेलने जा रहे. यावेळी देखील उचललाय. आणखीन एक जातोय प्रेक्षकांच्या. नाही आहे तिथे खेळाडू. वाह वाह वाह. चांगल्या माणसाला असतात विरोधक, लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक. धावा किती कंप्लीट केल्यात अंपायर सांगतील. 2च. 2च धावा घेतलेत. मी म्हणेल 4 धावा अडवलेत. व्हॉट आय फिल्डिंग एफर्ट्स. काय क्षेत्ररक्षण केलंय. कोण होता चिता तिथे ज्यानं हाय जम्प घेतली. चेंडू अडवला, आतमध्ये ढकलला, धावा अडवल्या, त्यानं 4 घेतल्या 2. याला बोलतात फिल्डिंग एफर्ट्स. संघासाठी डेडिकेशन. व्हॉट अ फिल्डिंग. संघाच्या धावसंख्येमध्ये थोडासा बदल होतोय. बॅटिंग करत असताना टीम प्रांजल 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवरती. 50 धावा. सेमीफायनल मॅचची एक चांगली चित्तथरारक सामना आपण पाहतोय. यानंतर चिठ्ठ्या होणार आहेत. कॅप्टन या विदिशा चॅलेंजर टीम, ओम श्री संघ आणि पाम फायटर टीम. कॅप्टन या आपण. यानंतर होणार आहे चिठ्ठ्या. चांगला चेंडू हाताला जातोय. हा कमबॅक आहे, हा कमबॅक आहे. चांगला कमबॅक झाला प्रमोद ठाकूर यांचा.
पहिल्या 2 चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक डिक्लेअर, त्यानंतर 2 धावा. तिथे फिल्डिंग चांगली राहिली, मग डॉट बॉल आला. आता शेवटचा चेंडू आहे. अंकुश मैदानामध्ये स्ट्रायकिंगला, संघाचा कॅप्टन कुल अंकुश. लॉफ केला डाउन द ग्राउंड. लॉंगॉनला खेळाडू आहे, एक सिंगल धाव. अगदी काव कॉर्नर मध्ये चेंडू फेकला जाईल. 2 धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ संपला. बॅटिंग करत असताना टीम प्रांजल 11 ची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 52 या आकड्यावरती. 52 52 धावा. संघ जाणार टॉप मध्ये. राहिलेले 2 संघामध्ये लगेच सुपर ओव्हर होणार आहे, लगेच टॉसही होईल तिथे. तर तिन्ही संघाचे कॅप्टन, शेवटचा कॉल आम्ही तुम्हाला करतोय. येस कॅप्टन या, विदिशा चॅलेंजर, ओम श्री आणि पाम फायटर टीम. कॅप्टन आपण तिघांनी या. चला टीम थोडासा स्पीडअप घ्या. ओव्हर क्रमांक 5. सुरुवात थोडीशी मी म्हणलं की अडखळत राहिली, पण ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलेल्या धावा तिथून गाडी बूस्ट झाली. पहा ना, तिसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार आला, चौथ्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले. तिथे घेर चेंज केला. बाकी प्रत्येक ओव्हरमध्ये एक चौकार आलाच आहे. आयान वास्कर, मी विनंती करेल आपण कुठेही असाल तर कृपया व्यासपीठावरती या. आयन वास्कर, टीमचे कॅप्टन्स आपण या. जे नावं आम्ही पुकारलेले आहेत, ओमश्रीचे कॅप्टन आलेले आहेत, पाम फायटर कॅप्टन, विदिशा चॅलेंजचे कॅप्टन या. लॉफ करण्याचा प्रयत्न, बुंदा चेंडू बॅटच्या बॉटमला लागला. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. धावा येत आहेत, धावा थांबल्या नाहीयेत आणि पार्टनरशिपही चांगली जमली आहे. 54 धावा, 54. सेमीफायनलचा मुकाबला. फायनल मध्ये कोण जाईल यासाठी लढत चालू आहे. आणखीन एक निघून जातोय. बिग 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 हिट, सीमा पार, आणखीन एक पलटवार. मुकेश एका बाजूला, अंकुश दुसऱ्या बाजूला. मुकेशनं कमबॅक केला या मॅच मध्ये. घर असो किंवा माणूस असो, तुटल्याशिवाय समजत नाही. कमबॅक केला मुकेशनं. द एंड इज बिगिनिंग. अंत असती प्रारंभ, आणि तसाच तो कमबॅक राहिला मुकेशचा. 60 धावा, 60 ऑन अ स्कोर कार्ड. लॉफ केलाय आणखीन एक. मुकेशच्या बॅट मधून निघून जातोय आणखीन एक वार. मुकेश या मॅच मध्ये थांबत नाहीये, तो मागे लागलाय गोलंदाजाच्या हात धुवून आणि मुकेशचा आणखीन एक जातोय सीमा पार. पलटवार. अप्रतिम बॅटिंग. कमबॅक झालाय. 66 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. मुकेश वन साइड हिरो बॅटिंग करतोय मैदानामध्ये. वैयक्तिक आपण पाहिले तर मुकेशच्या आतापर्यंत धावा जाऊन पोहोचलेत. 39 धावसंख्येवरती मुकेश बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग. वन साइड हिरो बनलाय. बॅकफुटला हाही फटका खेळलाय.
कॅचेटचा कॉल दिलाय, मात्र आहे खेळाडू चेंडूच्या खाली, पकडली जाते अप्रतिम कॅच. आणि या मैदानामध्ये मुकेशनं आपला खेळ दाखवलाय. तब्बल 39 धावा त्यानं ठोकल्यात आणि या मैदानामध्ये त्यानं मात्र शेवटचा कॉल करतोय. ओम श्रीचे कॅप्टन कधीच येऊन बसलेत. दोन्ही कॅप्टन विदिशा चॅलेंजर आणि पाम फायटर टीम कॅप्टन, आपण कृपया या. मुकेशनं त्याचं काम केलंय पूर्ण. चांगला कमबॅक मुकेशनं केला. इर्षाद दाखल झाल्या मैदानामध्ये. न्यू बॅटर. चांगला चेंडू हाताला जातो. यॉर्कर भन्नाट वेगानं. अगदी बाईकच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव येते. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 67 या आकड्यावरती. 67. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर सध्या शेवटची चालू आहे. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. कॅप्टन या, मला वाटतं हा 7वा कॉल असेल कॅप्टन्सला. हाही चेंडू कदाचित व्हाईट बॉल. व्हाईट +1 2 धावा. व्हाईट +1 डिक्लेअर मध्ये तब्बल 2 धावा आता ऍड होत आहेत टीमच्या टोटल मध्ये. धावा येत आहेत 69 धावा. आजच्या दिवसाचा हाय स्कोर 62 होता. हा एक मोठा हाय स्कोर उभा राहिला 69. अगदी विकेटचं पतन होईल. आमचे सुजयजी शेट्टी बर्थडे बॉय, मी विनंती करेल आपण या. तुमचा बर्थडे सेलिब्रेट करायचा. आकाश बनसोडे बर्थडे बॉय, आपण या, तुमचाही बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. आणि प्रवीण दादा भास्कर ते व्यासपीठावरतीच आहेत. या सर्व आमच्या बर्थडे बॉय, अभिष्ट चिंतन सोहळा या तिन्ही आमच्या मित्रांचा आणि त्या सर्वांचा आता वाढदिवस साजरा केला जाणार आहे या व्यासपीठावरती. आकाश बनसोडे आपण या. कॅप्टन या, कॅप्टन. शेवटचा कॉल आहे या कॅप्टनला. चिट्ट्या करणार आहोत आपण. चला चिट्ट्या उडवा. बर्थडे बॉयज आपण या. तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत आपण व्यासपीठावरती. आमचे बर्थडे बॉयज आज 3 वाढदिवस आहेत. आपण या व्यासपीठावरती. सुनील दादा चिट्ट्या बघून घ्या. ओके. चिट्टी आपण करणार आहोत. एक चिट्टी ज्याची तिन्ही
ज्या टीमच्या हातामध्ये रेड कलरची चिठ्ठी येईल म्हणजे टॉपची, तो संघ टॉपला जाईल, बाकी दोघांमध्ये मॅच लागेल. ओके, नाही मार्क नाही, ते लाल कलरने लिहिलंय, अंधारात काही दिसणार नाही. काढा. दादा तुम्ही चिठ्ठ्या करा, दादा आयोजक चिठ्ठ्या करा तुम्ही. चला. काय बाबा, चला द्या आता. फायनल मध्ये जाणारी टीम, फायनल म्हणजे टॉप मध्ये, माफ करा, टॉप मध्ये जाणारी टीम अर्थातच विदिशा. टॉस या, टॉस करा टीम, दोन्ही टीम टॉस करा या लगेच. सुपर ओव्हरचा टॉस होईल. सुनील निकम, टॉस टॉस करायचा आहे. बर्थडे बॉय प्रवीण दादा वास्कर आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. सुपर ओव्हरची टॉस करतोय दादा. या कॅप्टन, दोन्ही कॅप्टन टॉस केला जातोय सुपर ओव्हरचा. ओमकार, येस, धन्यवाद. जाऊया मॅच कडे. एक जबरदस्त महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतो बा. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. पंच बघा, गुणलेखकाला काही डाऊट आहेत, ते स्कोर आता अपडेट करतात. 1 मिनिट फक्त. बॉलरचं नेम प्लीज, बॉलिंग करणारा संघ. चला, सामना सुरू करायचा आहे. रोहित सध्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती पाहूया त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाते.
रोहित आलेला आहे. चला या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे सुद्धा लायन लेन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले आणि बॅटरला शांत ठेवलं जाते. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बिग फाईट सध्या आपण पाहतोय. या वेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर देखील त्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. धावफलकावरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. जशी जशी ही स्पर्धा बघा जसे जसे तास संपतात तसे तशी ही स्पर्धेची चर्चा आणखीन वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला कट केलं. सुपर ओव्हरचा टॉस करतोय सर. यानंतर सुपर ओव्हरची मॅच एक टीम टॉपमध्ये गेली आहे. पाम फायटर्सचा कॉल असेल, SPL किंवा श्री सानपाडा असा कॉल करायचा आहे. दादा बड्डे बॉय स्विंग दी कॉइन. श्री सानपाडा कॉल आहे आणि SPL टॉस जिंकला. ओम श्री आणि कदाचित बॅटिंगसाठी जाणार आहात का? सुपर ओव्हरची मॅच आहे. कळवा तुम्ही थोड्या वेळानंतर. येस थँक्यू सो मच. आपण टीमसोबत थँक्यू सो मच बड्डे बॉय. मी दादा विनंती करेन आपण व्यासपीठाकडे जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. आमचे सुजय शेट्टी बड्डे बॉय, आकाश बनसोडे बड्डे बॉय, आपण दोघांनी या. आपण वाढदिवस साजरा करणार आहोत तुम्हा सर्वांचा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 7 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बघा 70 धावांचं लक्ष्य आहे. 7 धावा आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आता कोणता गोलंदाज येणार आहे हे देखील पाहावं लागेल. कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली जाणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. बघा जर का आपण पाहिलं तर रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. चर्चा वाढतीये सानपाडा प्रीमियर लीगची, कारण स्पर्धाच मित्रांनो दमदार. अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सानपाडा प्रीमियर लीग 2026. इर्षाद दांडेकर बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चेक बड्डे बॉय या प्लीज. अक्षय आकाश बनसोडे आम्ही तुमच्यासाठी थांबलोय. बड्डे बॉय सुजय दादा शेट्टी बड्डे बॉय आम्ही तुमच्यासाठी थांबलोय. केक आणून ठेवलाय, तुमचा वाढदिवस साजरा करायचा आहे दादा. बड्डे बॉय आपण दोघांनी या. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला देखील लाफ करण्याचा प्रयत्न. इथे जर का आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग गोलंदाज इर्षाद दांडेकर यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी या टीम कडून खेळत असताना भरपूर ग्रामीणचं क्रिकेट त्यांनी गाजवलेलं आहे आपल्या कारकिर्दीमध्ये. यावेळेला फटका जबरदस्त आहे. इनफिल्डच्या वर्ण स्ट्रोक सजवलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. बघा तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अफलातून कामगिरी मोहित यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त फिल्डिंग. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतात. इर्षाद दांडेकर. दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला देखील इकडे पहा विकेट किपरची जादू आपल्याला पाहायला मिळाली. यष्टीचित होत असताना बॅटर बघायला मिळतात. बिग विकेट टिक ऑन. बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मनोज बॅक टू डग आउट. जी लहान मुलं व्यासपीठाचे इथे उभे आहेत, चिठ्ठीमध्ये नाव आलं आणि जो इथे उभा आहे त्यांना प्राइज दिलं जाणार नाही. जे बसलेले असतील त्यांनाच प्राइज देणार आहे. जी लहान मुलं उभी आहेत त्यांना प्राइज नाहीये. त्यासाठी बसून घ्या. चिठ्ठीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला प्राइज देणार. बघा किरण सर सानपाडा प्रीमियर लीग मध्ये अनेक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळाले आणि आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर स्वर्गीय जयदेव पाटील स्मृती यांच्या स्मरणार्थ खरं तर तेजसदादा पाटील यांच्या माध्यमातून बरीचशी पारितोषिक खरं तर लावली गेली. हे प्रेम आहे. थोडेसे क्रिकेट पासून दूर आहेत परंतु मित्रांनो बघा त्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे, त्यांच्या नसामध्ये क्रिकेट आहे. तेजसदादा पाटील खरं तर त्यांचं आम्ही विशेष कौतुक करतो. ज्या पद्धतीने बघा पारितोषिकाची खैरात त्यांच्या माध्यमातून लावली गेली, त्यांचं विशेष कौतुक आहे. यावेळीला देखील फटका दमदार आहे. याही मुवमेंटला बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. तिकडे सुद्धा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात.
एक धाव जरूर पाहायला मिळते सिंगलच्या मदतीनं. पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. ओ यावेळेला देखील इकडे पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. धर्मेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल इर्शाद दांडेकर खरं तर तयार होतात. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न धर्मेश पाटीलला इथून मात्र शांत ठेवलं. डॉट बॉल आला. षटक आता संपला. सुजय शेट्टी, सुजय, आकाश बनसोडे, आकाश चले लवकर आहे. आकाश काय यार. सुजय शेट्टी, सुजय शेट्टी आहे का मैदानात. बघा हे प्रेम खेळाडूवरचं प्रेम आपल्या सोमनाथजी वास्कर साहेबांवरचं. बघा आज वाढदिवस आहे सुजय शेट्टी आणि आकाश बनसोडे आणि त्यांचा देखील वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मॅच मध्ये जाऊयात. आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 10 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही खरं तर 60 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे. धावांचा आम्ही उल्लेख केला आणि बघा तेजस पाटील आतापर्यंत यशस्वी कर्णधार, यशस्वी आयकॉन म्हणून खरं तर ते सांडपाडा प्रीमियर लीग मध्ये ओळखले जातात. बऱ्याचशा स्पर्धा मात्र सांडपाडा प्रीमियर लीग खेळत असताना बरेचसे रेकॉर्ड आहेत त्यांचे. 39 षटकार आणि 20 चौकार त्यांच्या बॅटमॅन आणि 25 विकेट संपूर्ण सांडपाडा प्रीमियर लीग मध्ये त्यांनी घेतलेले आहेत. आणि खरं तर बघा ज्यांच्या बाबांचा एक बहारदार खेळ असायचा जयदेवजी पाटील साहेबांचा, तशाच प्रकारे तेजस पाटील यांचा देखील खेळ आपल्याला आवर्जून पाहायला मिळायचा. परंतु ते अनफिल्ड आहेत तरी सुद्धा बघा खेळाडूंवरती अनेक बरीचशी पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून लावली जात आहेत. किशोर आलेला आहेत गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न आणि इथे लाईन पाहावी लागेल. लाईन तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. इकडे पहा पंच सांगतात 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाणार आहे. किशोर बघा त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगली फिल्डिंग केली, परंतु बघा गोलंदाजी करत असताना देखील त्यांच्या नामाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. ओ विकेट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एक सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. सिंगल डबल न काही होणार नाहीये. मॅच तुम्हाला जर जिंकायची असेल तर मोठे फटके इकडे मारावे लागतील. यावेळेला देखील इथे जर का आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवला आमचे तुषार सिंगर. बघा
तुषार दादा यांचे सुद्धा जादू आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकार चौकार मारल्यानंतर मात्र त्यांची जादू आपण पाहणार आहोत. भास्कर साहेब बघा, त्यांना आम्ही बॉक्सच्या क्रिकेटमध्ये जरूर पाहिलंय आणि जबरदस्त त्यांची वाणी आहे, त्यांचा आवाज आहे. या वेळेला फटका दर्जेदार आहे. बॉल हवेत आहे, फिल्डर धावतात परंतु बॉल जाईल वन बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. 17 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. पुढचा बॉल केशवर निघालेला आहे. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. बॉल हवेत खेळला, फिल्डर आहेत. ओ कॅच ड्रॉप झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा इकडे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. षटक 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो या मॅच मध्ये 70 धावांचं लक्ष्य होतं. 12 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. 12 चेंडू अगदी 52 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी हवे. बारा 52 हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलंय. तब्बल 70 धावेचं टार्गेट ठेवलं होतं. या 70 धावेच्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी आता 12 चेंडू मध्ये 52 धावेची गरज हवी आहे. पहिला चेंडू अगदी लॉफ्ट केला, पण धावा कदाचित जास्त भेटणार नाहीयेत. एक सिंगल धाव भेटेल. काही चेंडू सोडून दिला जातोय. अगदी आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि ही घाई केली जाते. जावं लागेल तसंच माघारी. आमचे सन्माननीय डॉक्टर संजय लाड सर वेलकम. अर्थातच कायम सानपाडा प्रीमियर लीग म्हटलं तर त्यांचं सहकार्य प्रत्येक SPL साठी आपण पाहिलं तर चेंडू स्पॉन्सरशिप त्यांची राहते. वेलकम डॉक्टर, आपला मी मनापासून स्वागत करतो. एक चांगले अनुभवी खेळाडू ते आहेत. वेलकम. या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू स्पॉन्सरशिप त्यांची राहिली आहे. आणि प्रत्येक वेळी SPL साठी आपण पाहिलं त्यांचं महत्वाचं सहकार्य राहतं. चेंडू स्पॉन्सर त्यांचं SPL साठी राहतं. यंदाच्या 9व्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं तर 9वा पर्व म्हणजे गेली 9 वर्ष त्यांची सातत्याने SPL साठी आपण पाहिलं तर चेंडू स्पॉन्सरशिप मध्ये नाव हे गेली 9 वर्ष सातत्याने तुम्ही पाहताय. मॅचच्या दिशेने सध्या आपण जातोय आणि मी विनंती करेल आदरणीय सोमनाथजी भास्कर साहेब, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय डॉक्टर लाड सर यांचा. अगदी यावेळी देखील आपण पाहिलं तर हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. गेली 9 वर्ष सातत्याने मित्रांनो SPL साठी चेंडू स्पॉन्सरशिप ज्यांची राहते डॉक्टर लाड सर यांचा मी सन्मान करतो. थँक्यू सो मच. तुमचं प्रेम, तुमचा सपोर्ट, आपुलकी ही नेहमी अशीच खेळाडूंच्या पाठीशी, स्पर्धेच्या पाठीशी राहावी. टीमची टोटल थोडीशी पुढे गेली आहे, जैसे ते वैसे 21 वरती. हाही चेंडू अगदी डॉट व्हाईट बॉल साठी जातो. एक्स्ट्रा धाव.
मॅचच्या दिशेने आपण जातोय. अगदी आणि इथून पुढे आपण पाहिलं तर कोणत्याही खेळाडूंना हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार किंवा हॅट्रिक विकेट घेतली तर सुशांत हार्ली याच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं प्राइज असेल. आणि इथून आता हे प्राइज चालू झालंय. सुशांत हार्ली त्याच्या माध्यमातून हे प्राइज लावलं जात आहे. मॅच मध्ये चर्चेसाठी फक्त मॅच राहिली कारण की मॅचची हवा काढून घेतली. 8 चेंडू मध्ये विचार केला तर 47 धावेची गरज आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी 6 धावा येतील. मात्र मी म्हणेल विचार गेल्यानंतर पडलेला पाऊस, वेळ गेल्यानंतर पडलेला विचार, पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि मॅच जात असताना आलेला षटकार बऱ्याचदा नसतो कामाचा. तेच घडलंय. अगदी आपण पाहिलं तर सुशांत हार्ले याच्या माध्यमातून इथून पुढे हॅट्रिक षटकार, हॅट्रिक चौकार, हॅट्रिक विकेट तब्बल 2000 रुपये. समालोचनासाठी त्यांनी देखील प्राइज दिले 500 रुपयाचं. सुशांत हार्ले थँक्यू सो मच. त्याचा आम्ही आभार व्यक्त करेल. टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते आणि आता फक्त 6 चेंडू बाकी आहेत. मी विनंती करेल यानंतर सुपर ओव्हर आहे. ओम श्री टीम आणि पाम फायटर टीम आपले पहिल्या गोलंदाजाचं नाव आणि 3 फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. यानंतर विजयासाठी येणारे 6 चेंडू आहेत आणि धावांचा जर विचार केला तुम्ही तर 40 धावा 6 चेंडू मध्ये तुम्हाला हव्यात. लगातार जर 3 षटकार आले तर तब्बल डॉक्टर संजय लाड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचा प्राइज असेल. अब ऐका माझा. कॉम्बिनेशन बसावं लागतील. डॉक्टर लाड आहेत त्यांना माहिती आहे तापावरची गोरी, पेनारी, ॲसिलोफिनाक, पॅरासिटामॉल, सेसोपेप्टिडेट हे कॉम्बिनेशन थोडंसं आपण पाहिलं तर मैदान तापलेलं मैदान गार होतं. वाईट +1. आता 6 चेंडू मध्ये तब्बल 38 धावेची गरज आहे. अंकुश आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. मात्र ओम श्री टीम आणि पाम फायटर टीम मी विनंती करेल तुमचा 1 गोलंदाज आणि 3 फलंदाजांची नावं ही आमच्यापर्यंत तुम्ही नक्की पोहोचवा. टॉप 1 मध्ये विदिशा चॅलेंजर टीम चिठ्ठीमध्ये गेले आणि त्यानंतर सुपर ओव्हर लागली आहे. धावे कंप्लीट केली जाईल. अंपायर सांगतात हा वाईट बॉल आहे. वाईट +1 डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. मात्र मी म्हणेल या एक्स्ट्रा धावा टाकून नक्की वेळ का वाया घालवला जातोय. थोडासा वेळ घेतला जातोय. आदरणीय चंद्रकांत भाऊ यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम दादा. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावर मॅचचा आनंद आपण जरूर घ्या. त्यांच्यासोबत असल्या त्यांचा मित्रपरिवार त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आणि डिक्लेअर मध्ये पुन्हा 1 धाव जातीये. मॅच मध्ये राहिली आहे ती चर्चा, कारण की शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत विजय आणि पराभवाचा आपण अजिबात बोलत नाही. त्यामुळे फक्त चर्चा करावी लागते. फटका तर चांगला आहे, खेळाडूही आहे, गॅदरही केली कॅच, विकेटचं होईल पटन. फलंदाजाला जावं लागेल तसंच माघारी. चांगली विकेट पकडली आहे. चेंडू अजूनही बाकी आहेत. आपण पाहिलं तर शेवटची काही चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू आता बाकी आहेत. 4 चेंडू मध्ये तब्बल आता 34 धावेची गरज आहे. 4 चेंडू 34 धावा अशी मॅच आता येऊन पोहोचली आहे. टीम थोडासा स्पीडअप आपण कंटिन्यू ठेवा प्लीज. फलंदाज या, कारण की आज आपली फायनल आहे आणि आज लवकरात लवकर फायनल होईल, बक्षीस समारंभ होईल असं स्वप्न तरी बघूयात. आज रविवार आहे, संडे फंडे, कारण की मॅचेस बऱ्याच स्लो चालू आहेत. सो विनंती करेल टीम थोडासा स्पीडअप घ्या, कारण की मॅच मध्ये जो लेझीपणा आलाय त्याच्यामुळे
थोडंसं आपण पाहिलं तर वातावरण शांत झालंय. टॉप एजला जरूर बॅटच्या डीप स्क्वेअर एक रिजन मध्ये एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. कदाचित दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करणार नाहीयेत कारण की असंही आपण पाहिलं तर मॅच मध्ये चर्चा उरली आहे आता. ओम श्री टीम आणि पाम फायटर टीम आपला एक गोलंदाज आणि 3 फलंदाजांची नावं ही पोचली नाहीयेत. कृपया ते आमच्यापर्यंत पोहोचवा. सोडून दिला हा ही चेंडू. ही ओव्हर देखील थोडीशी लांब जातीये. आमचे सन्माननीय बाळासाहेब वाळुंज साहेब आपला आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम आदरणीय बाळासाहेब वाळुंज साहेब, वेलकम. आदरणीय सोमनाथजी भास्कर साहेब मी विनंती करेल आपण आदरणीय बाळासाहेब वाळुंज साहेब विनंती करेल या. शेवटचे काही 2 चेंडू बाकी आहेत. तिथेही आपण पाहिलं तर डॉट बॉल जरूर जाईल आणि आता शेवटचा एक चेंडू आणि त्यानंतर लगेच मैदानामध्ये आपण दाखल व्हायचे. टीम ओम श्री संघ कदाचित फिल्डिंग करते. ओम श्री संघ राईट. येस येस येस. टॉस जिंकला आणि ओम श्री संघ उभा राहिला म्हणजे फिल्डिंग साठी उतरणारे संघ. बॅटिंग साठी कदाचित येस पाम फायटर टीमला बॅटिंगला यावं लागेल आता. सुपर ओव्हरची ती मॅच आहे. बॅटच्या टॉप एजला जिथे आपण पाहिलं तर अगदी मॅच विन झाले. प्रांजल 11 संघ विजेता राहतोय. विजयी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पुकारूयात. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच अर्थात ज्या मुकेशनं या मैदानामध्ये बॅटिंग केली 13 चेंडू मध्ये 30 धावा ठोकल्या तो मुकेश या मॅचचा ठरतोय.